नमस्कार. अभिव्यक्तीतर्फे मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. करिअर किंवा एकूणच 10वी नंतर काय करायचं याविषयी आपण सर्व कधी ना कधी कन्फ्यूज झाले असालच. अनेक पालकांना हा प्रश्न पडलेला असतो की आत्ता मुलाची 10वी झाली की नेमकं त्याला कुठे ॲडमिशन घेऊन द्यायचं. अनेक विद्यार्थ्यांना देखील हा प्रश्न मनोमन सतावत असतो. 10वी नंतर जर आपण योग्य शाखा म्हणजे स्ट्रीम निवडली तर आपला पुढचा प्रवास हा अगदी सहज होऊन जातो आणि कोणतेही करिअर स्वीकारणे किंवा त्यामध्ये काम करणे आपल्याला सोपे होऊन जाते. त्यामुळे याच महत्त्वाच्या म्हणजे स्ट्रीम सिलेक्शन किंवा शाखा निवड या विषयावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सखोल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम योग्य शाखा निवडणे हे गरजेचे का आहे हे आपण समजून घेऊयात. 10वीपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असतो, परंतु 10वी नंतर आपल्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल अशा वेगवेगळ्या शाखा उपलब्ध असतात, ज्यामध्ये आपण व्यवस्थित विचार करून शाखा निवडायची असते, ज्यामुळे आपला एकूणच अकॅडमिक फोकस म्हणजे शैक्षणिक जिथे आपल्याला योग्य ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, जे विषय आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि ज्यामुळे आपण आपल्या करिअरमध्ये प्रगती करू शकतो असे विषय सहज निवडता येतात. त्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिथे जे वेगवेगळे करिअर ऑप्शन आहेत ते आपल्याला समजून घेता येतात आणि आपले जे ज्या भागांमध्ये इंटरेस्ट असतील, आपले जे स्किल असतील त्या योग्य प्रकारे वापरून आपण आपलं करिअर जे आहे ते निवडू शकतो. जेव्हा एखादा विद्यार्थी योग्य स्ट्रीम सिलेक्ट करतो त्यावेळी त्याला स्वतःची ग्रोथ करण्यासाठी आणि त्या ग्रोथच्या माध्यमातून सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी पहिलं पाऊल उचलता येतं. योग्य शाखा जर आपण निवडली तर आणि त्यामध्ये आपले स्किल आणि आपले इंटरेस्ट जर अलाइन होत असतील तर आपण योग्य करिअर निवडू शकतो आणि त्यामुळे आपल्याला जी नोकरी आहे ती चांगली मिळू शकते. एकूणच काय होतं, भरपूर वेळा आपण बघतो की एखादा मित्र इंजिनिअरिंगला गेला आहे म्हणून त्याचे अजून 4-5 मित्र इंजिनिअरिंगला जातात आणि असेच इंजिनियर्सच्या पिढ्यानी पिढ्या तयार होत असतात, परंतु त्या प्रमाणात इंजिनियर्सला नोकरी नसल्यामुळे त्यांना अनएम्प्लॉयमेंटची जी समस्या आहे ती जास्त त्रास द्यायला लागते. जर विचार करा सर्वांनी स्वतःच्या इंटरेस्ट आणि स्किलसेटनुसार शाखा निवडली तर ही जी एम्प्लॉयमेंटची समस्या आहे ही आटोक्यात यायला मदत होईल. त्याचबरोबर योग्य स्ट्रीम सिलेक्शनमुळे आपले डिसिजन आपण व्यवस्थित घेतोच, त्याचबरोबर आपल्या भविष्याचं प्लॅनिंग देखील आपल्याला व्यवस्थित करता येतं. एकूणच काय तर आपले जे लाँग टर्म करिअर गोल आहेत, आपल्याला जे व्हायचं आहे त्या दृष्टीने जर व्यवस्थित प्रयत्न करायचे असतील तर आपण योग्य शाखा निवडणं किंवा स्ट्रीम सिलेक्शन करणं हे अत्याधिक महत्त्वाचं ठरतं. मग नेमके कुठले कुठले स्ट्रीम ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं की स्ट्रीम ही कुठलीही जास्त महत्त्वाची किंवा कमी महत्त्वाची, एखादी मोठी किंवा छोटी असं अजिबात नाही आहे. आमच्या लहानपणी म्हणजे साधारण 2010ला मी 10वी पासआउट झालो तेव्हा एक प्रचलित समज होता की तुम्हाला 90% वरती मिळाले असतील तर तुम्ही सायन्सला जायला हवं, साधारण 75च्या पुढे असतील तर तुम्ही कॉमर्सला जायला हवं आणि त्यापेक्षा कमी मार्क्स आहेत तर तुम्ही आर्ट्स घेऊन डिग्री कंप्लीट करायला हवी. एकूणच काय तर डिग्री असणं हे फार महत्त्वाचं समजलं जातं आणि आपल्या मार्क्सनुसार आपण कुठल्या शाखेत गेलं पाहिजे, कुठली स्ट्रीम सिलेक्ट केली पाहिजे असा लोकांचा समज होता, परंतु हा समज फार चुकीचा आहे. मला आजच्या व्हिडिओतनं आपणा सर्वांना हेच सांगायचं आहे की प्रत्येक विषयाला ज्याचं त्याचं वेगळी किंमत आहे, त्याचं वेगवेगळं मोल आहे आणि त्यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक स्ट्रीम ही इथे दाखवत असताना जरी वर खाली झालेली असली तरी ती तितकीच महत्त्वाची आहे. त्याचा असा कुठलाही प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटाईज केलेला क्रम नाही आहे. तर सायन्स स्ट्रीम म्हणजे काय तर जी लोक विज्ञान शाखा घेतात किंवा जे सायन्स ऑप्ट करतात त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स अशा विषयांचा अभ्यास करावा लागतो, जेणेकरून ती मुलं पुढे जाऊन मेडिसिन किंवा मग इंजिनिअरिंग अथवा रिसर्च या क्षेत्रांमध्ये जाऊ शकतील. त्यानंतर येते ती आर्ट स्ट्रीम. यामध्ये लिटरेचर म्हणजे साहित्य, इतिहास, व्हिज्युअल आर्ट्स म्हणजे चित्रकला, स्केचिंग, स्कल्पचर, मूर्तिकाम असे अनेक विषय येतात. संगीत झालं किंवा क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग स्किल असे वेगवेगळे क्षेत्र जे आहेत किंवा असे वेगवेगळे विषय जे आहेत ते आपल्याला आर्ट्समध्ये अभ्यासायला मिळतात, ज्यामधनं पुढे जाऊन एखादी व्यक्ती रायटर, जर्नलिस्ट, फाईन आर्टिस्ट किंवा मग ह्युमॅनिटीजमध्ये म्हणजे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणारी व्यक्ती होऊ शकते. त्यानंतर येते ती कॉमर्स स्ट्रीम. कॉमर्सला आपण वाणिज्य म्हणूनही ओळखतो. वाणिज्य या नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की बिझनेस आणि बिझनेस रिलेटेड जे विषय आहेत जसं अकाउंटिंग,
इकॉनॉमिक्स, एंटरप्रेन्योरशिप किंवा मुलांना एकूणच मार्केटिंग आणि मॅनेजमेंट अशा विषयांचं शिक्षण इथे दिलं जातं, ज्यामधनं मुले पुढे MBA करू शकतात आणि कुठेतरी मॅनेजर किंवा अकाउंट्स लेवलमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पेशा किंवा नोकरी करू शकतात. त्यानंतर येतं ते म्हणजे वोकेशनल किंवा डिप्लोमा स्ट्रीम. आता वोकेशनल आणि डिप्लोमा आपण इथे मुद्दाम वेगवेगळे मांडले आहेत. वोकेशनलमध्ये युजली मुलांना प्रॅक्टिकल गोष्टी शिकवल्या जातात, जिथे थिअरीला जास्त जोर न देता त्यांनी स्वतःच्या भरोशावरती त्याचं प्रात्यक्षिक करण्याला किंमत असते. इथे मुलं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसं ऑटोमोबाईल झालं, आर्ट झालं, कॉस्मेटॉलॉजी झालं, कन्स्ट्रक्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचं ते ट्रेनिंग घेऊ शकतात. त्याचबरोबर डिप्लोमा कोर्सेस असतात. डिप्लोमा कोर्सेस हे साधारण 1 ते 2 वर्षाचे असतात, ज्यामध्ये मग हॉस्पिटॅलिटी, टुरिझम झालं, ट्रॅव्हल टुरिझम, ग्राफिक डिझायनिंग, फॅशन, IT किंवा अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ते स्वतःचं करिअर बनवू शकतात. यातील काही डिप्लोमा किंवा वोकेशनल कोर्सेस हे 7वी पास लोकांना सुद्धा करता येतात. ज्यांना ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टममध्ये काही कारणास्तव रस उत्पन्न होत नाही आहे किंवा त्यांना त्यामध्ये तितकं चांगलं परफॉर्म करता येत नाही आहे, असे काही विद्यार्थी वोकेशनलमध्ये देखील स्वतःला चांगलं प्रूव्ह करू शकतात. आपण यानंतरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये या प्रत्येक स्ट्रीममध्ये उपलब्ध असलेले विषय किंवा उपलब्ध कोर्सेस यांविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला याविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कधीही विचारू शकता. तर मुळात एखादी स्ट्रीम निवडत असताना विषयांची आणि करिअर ऑप्शन्सची माहिती घेण्याआधी आपण जाणून घेऊयात की स्ट्रीम निवडायची कशी. बरोबर, फक्त माझ्या मनात येत आहे की माझ्या मुलांनी सायन्स निवडलं पाहिजे किंवा माझ्या मुलींनी कॉमर्समध्येच करिअर केलं पाहिजे, एक चांगलं CA झालं पाहिजे, अशा विचारांनी आपण स्ट्रीम निवडायची असते का? तर अजिबात नाही. स्ट्रीम निवडण्यासाठी आपण महत्त्वाचे 5 मुद्दे लक्षात घेऊयात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःचा इंटरेस्ट. आई, वडील, काका, मामा, आत्या, लांबची बहीण, मावस बहीण किंवा या आमच्या नातेवाईकांमधल्या ह्या व्यक्तींनी इथे हे शिक्षण घेतलं म्हणून आमच्या मुलीला देखील आम्ही तेच करवणार आहोत, असे कुठलेही इंटरेस्ट मुलांवरती थोपवू नका. उलट मुलांना ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, कुठले विषय त्यांना आवडतात, ह्या सर्व गोष्टी पाहून त्यांनी पर्सनल इंटरेस्टप्रमाणे स्वतःची स्ट्रीम निवडायची असते. मग पर्सनल इंटरेस्टसोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते तर स्वतःच्या स्ट्रेंथ समजून घेतल्या पाहिजेत. स्वतःचा ॲप्टिट्यूड, स्वतःचा कल कुठे आहे त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे आपले नॅचरल टॅलेंट आणि ॲबिलिटी जिथे जास्तीत जास्त वापरले जात असतील अशा क्षेत्रांमध्ये आपण गेलो तर आपल्याला सॅटिस्फॅक्शन खूप लवकर मिळतं. मग मुलांचे लाँग टर्म करिअर गोल काय आहेत हे आपण समजून घेतले पाहिजेत. जे पालक माझा हा आजचा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की मुलांना पुढे जाऊन काय अचीव करायचं आहे त्या दृष्टिकोनातनी त्यांनी शिक्षण घ्यायला हवं. जर तसं झालं नाही तर मुलांना व्हायचं असतं इंजिनियर, पण पिअर प्रेशर अंडर ते उगाचंच सायन्समध्ये दुसरं काहीतरी करून बसतात आणि त्यांचं करिअर जे आहे ते थोडंसं डिले होऊन जातं. त्यांना जे बनायचं आहे त्यासाठी त्यांना जास्त एफर्ट्स द्यावे लागतात. मग आपला ॲकॅडमिक परफॉर्मन्स कसा आहे हे देखील आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. समजा मीच आहे, मला मोठेपणी डॉक्टर व्हायचं आहे, म्हणजे अजून मोठेपणी नाही, मी लहानपणी विचार केला की मला डॉक्टर व्हायचं आहे, पण मला 10वीच्या परीक्षेमध्ये विज्ञानात फक्त 40 गुण आहेत. मग अशा वेळी मी सायन्स स्ट्रीमला जाऊन त्याचा अभ्यास करणं हे माझ्यासाठी कितपत योग्य आहे? माझी खरंच तिथे प्रतिभा आहे की नाही? किंवा तो अभ्यास करत असताना मला कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात? या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण स्ट्रीम निवडली पाहिजे. आणि त्यात 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकंदरीतच फ्युचर प्रॉस्पेक्टचा अभ्यास करून आपण ते क्षेत्र निवडलं पाहिजे. म्हणजे कसं, जे मी आत्ता शिकायला घेतोय त्याला 5 वर्षांनी म्हणजे माझ्या 5 किंवा 6 डिग्री झाल्यानंतर त्या गोष्टीला बाहेर किती स्कोप उपलब्ध असणार आहे याचा देखील मी अभ्यास केलेला असला पाहिजे. जेणेकरून मी जेव्हा माझं क्षेत्र निवडेन, माझी शाखा निवडेन, म्हणजे स्ट्रीम आणि करिअर दोन्ही निवडेन, तेव्हा त्याच्यामधनं मला यश मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढलेले असतील. मग एकंदरीत आता डिसिजन मेकिंगची जी प्रोसेस आहे, एखादा निर्णय जो आहे तो कसा घ्यायचा, तर सगळ्यात आधी आपले मार्क्स बघायचे, आपले स्ट्रेंथ जे आहेत त्यांचा विचार करायचा, स्वतःचं रिफ्लेक्शन, स्वतःचं प्रतिबिंब बघायचं. मग दुसरी गोष्ट, ज्या क्षेत्रामध्ये जायचा आपण विचार करतोय, ज्या करिअरमध्ये जायचा आपण किंवा आपली मुलं विचार करत आहेत त्याच्याविषयी खूप सगळी माहिती एकत्र करायची. वेगवेगळ्या एज्युकेशनल वेबसाईट्स बघा, त्या क्षेत्रात असलेल्या लोकांशी बोलायचा प्रयत्न करा. अभिव्यक्तीच्या वेबसाईटवरती देखील करिअर सिलेक्शन गाईडच्या अंतर्गत आपण वेगवेगळे क्षेत्र
त्यांच्यामध्ये जाण्यासाठी कुठल्या एंट्रन्स टेस्ट लागतात, त्यामध्ये जाण्यासाठी कुठल्या कुठल्या शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असाव्या लागतात, या सर्वांची माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपली कॉम्पॅटिबिलिटी तिथे बघा की आपल्या लाँग टर्म गोलच्या दृष्टिकोनातनं तिथे करिअर अपॉर्च्युनिटीज किती आहेत आणि आपल्यासाठी कुठलं बेटर आहे. त्यानंतर महत्त्वाचं आपली फ्लेक्झिबिलिटी बघण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो की तिथे गेल्यानंतर आपण किती प्रमाणात फ्लेक्झिबल राहू शकतो. जर आपल्याला एखादी गोष्ट वर्कआउट नाही झाली तर आपला प्लॅन बी काय असणार आहे, कुठल्या गोष्टी कंबाईन करून ठेवल्या, कुठल्या गोष्टी मी अजून कुठले ऑप्शनल विषय घेऊन ठेवले तर माझी प्रोबॅबिलिटी जास्त वाढेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं येतं ते डिसिजन आणि कमिटमेंट. एखादा निर्णय घेतल्यानंतर त्यावरती आपण रिसर्च केला पाहिजे, स्वतःला रिफ्लेक्ट केलं पाहिजे, लोकांकडनं सल्ले घेतले पाहिजेत आणि एकदा निर्णय झाला की त्या निर्णयावरती अडून राहिलं पाहिजे. आपण स्वतःला एक प्रकारे सांगितलं पाहिजे की नाही, मी अमुक एक क्षेत्र निवडायचं ठरवलेलं आहे आणि ते मी करून दाखवणार आहे, त्यामध्ये मी अजिबात पाठी हटणार नाही. म्हणजे काय होतं, नाहीतर काही मुलं अतिउत्साहात येऊन सायन्स निवडतात, मग त्यातला एखादा विषय कळत नाही किंवा मग प्रवास जमत नाही, अशा कुठल्याही गोष्टी व्हायला लागल्या की ते क्षेत्र निवडून घराजवळचं एखादं कॉलेज घ्यायला बघतात. तर मुळात अशा गोष्टी अजिबात केल्या नाही पाहिजेत. आता मुळात तुम्हाला एखादं क्षेत्र तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी निवडायचं आहे, अशा वेळी काय केलं पाहिजे, तर मी सजेस्ट करेन की अभिव्यक्तीतर्फे आपण एक गाईडलाईन टूल बनवलेलं आहे, एक असेसमेंट टूल बनवलेलं आहे, ज्याचं नाव आहे प्रतिबिंब. जे मी मगाशी म्हणालो की स्वतःचं रिफ्लेक्शन बघणारं टूल. या टूलचा फायदा काय होतो, तर मुलांना किंवा जे कोणी आत्ता पुढे करिअरचा विचार करतायत त्यांना स्वतःच्या स्ट्रेंथ आणि इंटरेस्ट बघण्याची एक समोर मीडियम अवेलेबल होऊन जातं, ज्यामुळे त्या मुलांना स्वतःचे स्ट्रेंथ शोधता येतात, इंटरेस्ट शोधता येतात, वेगवेगळे इंटेलिजन्स ओळखता येतात, स्वतःचा ॲप्टिट्यूड काय आहे, आपला तिथे जाण्यासाठी आपण एलिजिबल आहोत की नाही या गोष्टी कळतात. तिथे एखाद्या व्यक्तीच्या तेव्हाच्या मल्टिपल इंटेलिजन्सच्या लेवलनुसार आपण वेगवेगळे करिअर ऑप्शन सांगितलेले असतात. त्या करिअर ऑप्शन्समुळे फायदा काय होतो, तर मुलांना आपल्या प्रतिभा कुठे वापरता येतील हे करिअर ऑप्शन्स व्यवस्थित इन्साईटफुल पद्धतीने दिसतात. ही टेस्ट केल्यानंतर आपण प्रत्येकाला पर्सनल गायडन्स देतो की तुझ्यात कुठल्या क्षमता आहेत आणि कुठल्या क्षमतांचा तू विकास करायला हवा, जेणेकरून त्यांना स्वतःची स्ट्रीम सिलेक्ट करणं सोपं जातं. महत्त्वाचं की यामुळे विद्यार्थ्यांची जी कोणी करिअर सिलेक्ट करतायत त्यांची क्लॅरिटी वाढते, त्यांच्या पालकांमध्ये पण एक स्पष्टता येते. त्यामुळे पुढे जाऊन जो त्रास होणार असतो स्ट्रीम चेंज करण्याचा किंवा चुकीची स्ट्रीम, चुकीचा करिअर पाथ निवडल्याचा, तो अतिशय कमी होऊन जातो. असेच अनेक टूल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, परंतु प्रतिबिंब ही जी चाचणी आहे ती चाचणी तुमचा फक्त IQ नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू अभ्यासून पाहते आणि त्या पैलूंमुळे तुम्हाला योग्य प्रकारे समजून घेणं आम्हाला सोपं जातं. मग आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे येऊयात. तर सगळ्यात आधी आपण सुरू करूयात आर्ट्सपासून. मुळात मी आर्ट्स पास आऊट असल्यामुळे माझा आर्ट्सविषयीचा ओढा मी या स्लाईड थ्रू तुम्हाला दाखवून देईन, म्हणून मी हिला कुठेतरी पहिलं घेतलेलं आहे. आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की यात घेतलेले विषय किंवा यात सांगितलेले विषय यांचा कोणताही प्राधान्यक्रम नाही आहे. मग आर्ट्समध्ये किती विषय अवेलेबल असतात. समजा तुमची 10वी झालेली आहे आणि 10वी नंतर तुम्ही आर्ट्समध्ये ॲडमिशन घेत आहात, तर तुम्हाला किमान 6 विषय निवडावे लागतात. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यामध्ये 6 विषय किमान निवडणं, मिनिमम 6 सब्जेक्ट सिलेक्शन असतं. मग यामध्ये तुम्ही 6 विषयांमध्ये यात दिलेले जे विषय आहेत त्यातले कुठलेही 6 विषय निवडू शकता, परंतु ते विषय तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जात आहात त्या कॉलेजकडे अवेलेबल असले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही कॉलेजची वेबसाईट किंवा कॉलेजमध्ये जेव्हा काउन्सिलिंगसाठी जाता तेव्हा माहिती करून घेऊ शकता. मग हे विषय कोणते आहेत, तर सायकोलॉजी, सोशिओलॉजी, फिलॉसॉफी, म्युझिक, ह्युमन राईट अँड जेंडर स्टडीज, इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिस, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, इंग्लिश, होम सायन्स, लीगल स्टडीज, मास मीडिया स्टडीज, एंटरप्रेन्योरशिप, पब्लिक एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, फॅशन स्टडीज आणि फाईन आर्ट्स. हे जे विषय आहेत हे विषय आर्ट्स अंतर्गत येतात. शक्यतो 11वी आणि 12वी हे जे ज्युनियर कॉलेजेस आहेत इथे मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये तुम्हाला सायकोलॉजी, सोशिओलॉजी, त्यानंतर हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, इंग्लिश,
हे विषय अगदी सहज सापडून जातात. इंग्लिशसोबत तुम्हाला सेकंड लँग्वेजमध्ये मग मराठी, संस्कृत, हिंदी, फ्रेंच, जर्मन त्या त्या कॉलेजनुसार वेगवेगळ्या भाषा मिळू शकतात. मग आता इथे तुम्ही विषय कसे निवडले पाहिजेत, तर समजा मला सायकोलॉजिस्ट व्हायचं होतं, त्यामुळे मी हे सगळे विषय घेत असताना 11वी-12वीला देखील सायकोलॉजी हा विषय माझ्या अभ्यासक्रमात ठेवला होता. ज्यामुळे मला फायदा काय झाला की मला अगदी 11वीपासूनच सायकोलॉजी हा विषय समजून घेता आला आणि पुढे त्याची विशेष तयारी करावी लागली नाही. त्याचे बेसिक कन्सेप्ट्स मला माहीत होते. त्यामुळे जर समजा तुम्हाला उद्या लॉला ॲडमिशन घ्यायचं असेल, बरोबर, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही लीगल स्टडीज हा विषय घेतला पाहिजे. जर तुम्हाला आर्ट्सला जायचं आहे, म्हणजे कुठले व्हिज्युअल किंवा क्रिएटिव्ह आर्ट्स, कमर्शियल आर्ट्स, तर तुम्ही फाईन आर्ट्स हा विषय घेतला पाहिजे. जर तुम्हाला फॅशन डिझायनिंगला जायचं आहे तर तुम्ही फॅशन स्टडीज हा विषय घेतला असला पाहिजे. मुळात हे विषय घेतल्यानंतर किंवा ही स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कुठले कुठले करिअर परस्यू करू शकता, तर साधारण तुम्ही वकील होऊ शकता, फॅशन डिझायनर, जर्नलिस्ट, इव्हेंट प्लॅनर, ग्राफिक डिझायनर, एखाद्या कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले लेक्चरर, सायकोलॉजिस्ट, पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर, सोशोलॉजिस्ट, पॉलिसी ॲनालिस्ट, सोशल मीडिया मॅनेजर, हिस्टरियन, परत मग म्युझियमचे क्युरेटर होऊ शकता, इन्फॉर्मेशन ऑफिसर, पुस्तकांचे ऑथर, रिसर्चर, कंटेंट रायटर, असे जे वेगवेगळे फील्ड आहेत ते तुम्ही इथून परस्यू करू शकता. आता जागेअभावी आणि वेळेअभावी सगळेच विषय किंवा सगळेच करिअर ऑप्शन इथे सांगू शकत नाही, परंतु कलेशी रिलेटेड जे काही विषय आहेत, मग परफॉर्मिंग आर्ट्समध्ये नृत्य, गायन, वादन असे कोणतेही विषय असतील ते देखील तुम्ही आर्ट्स थ्रू करू शकता. त्यासाठी तुम्हाला यामध्ये पुढे BA आणि MAचं शिक्षण देखील घेता येतं. यानंतर येतं ते म्हणजे कॉमर्स. आता कॉमर्स किंवा वाणिज्य या शाखेमधील विषय आपण समजून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचं, कॉमर्समध्ये देखील तुम्हाला 6 विषय निवडायचे आहेत. 6 विषयांमध्ये 4 विषय कॉमर्ससाठी फिक्स किंवा कंपल्सरी विषय असतात. हे 4 विषय प्रत्येक कॉमर्सच्या स्टुडंटला शिकावेच लागतात. ते कोणते, तर अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज आणि इंग्लिश. मग या बिझनेस स्टडीजना विषय थोडे वेगवेगळे केले जातात, जसं ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ज्याला OC किंवा OCM म्हणतात. सो हे 4 विषय कंपल्सरी असतात आणि हे सोडून 2 इलेक्टिव्ह किंवा 2 विषय तुम्हाला पुढील यादीतनं निवडायचे असतात. मग त्यातले कॉमन विषय कोणते जे सगळ्या कॉलेजेसमध्ये अवेलेबल असतात, तर मॅथमॅटिक्स, इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस, कम्प्युटर सायन्स, होम सायन्स, फिजिकल एज्युकेशन, सायकोलॉजी, फाईन आर्ट्स आणि लँग्वेज स्टडीज. मग यामध्ये हिंदी, संस्कृत, मराठी, फ्रेंच, जर्मन अशा वेगवेगळ्या भाषा असतात. मग कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही पुढे काय होऊ शकता, तर चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकता, मार्केटिंग मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट बँकर, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजर, परत मग चार्टर्ड फिनान्शियल ॲनालिस्ट होऊ शकता, सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट आहे, कॉस्ट अकाउंटंट, बिझनेस अकाउंटंट आणि टॅक्सेशन मॅनेजर, रिटेल मॅनेजर, कंपनी सेक्रेटरी ज्याला आपण CS म्हणतो. CSCSच्या खूप जास्त परीक्षा किंवा खूप जास्त विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. फिनान्शियल ॲडवायझर होऊ शकता, रिसर्च ॲनालिस्ट, एक यशस्वी उद्योजक होऊ शकता, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कॉस्ट मॅनेजमेंट, प्रोडक्ट मॅनेजर, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट. जिथे कुठे अकाउंट आणि मॅनेजमेंटचा विषय येतो अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही कॉमर्समध्ये करिअर बनवल्यानंतर, स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर करू शकता. फक्त काय करायचं आहे, इथेही सेम सूत्र, आपल्याला जे व्हायचं आहे त्याची माहिती एकत्र करायला जायची, त्यासाठी कोणते विषय महत्त्वाचे आहेत ती माहिती एकत्र करायची, जेणेकरून आपल्याला ते करिअर जे आहे ते परस्यू करणं सोपं होऊन जातं. यानंतर येते ती स्ट्रीम म्हणजे सायन्स. मला माहिती आहे की याविषयी तुमच्या सर्वांना भरपूर माहिती असेल, कारण की सायन्सविषयी किंवा सायन्सच्या ॲडमिशन्सविषयी आपण खूप आधीपासून पुढे गेलेलो आहोत. आपला मुलगा सायन्सला गेला आणि त्याने त्यात डिग्री घेतली तर तो खूप लवकर सेटल होईल असं सर्वांचं मत असतं. तर आपण सायन्समध्ये अवेलेबल असलेल्या सब्जेक्ट्सविषयी बोलू. तर यामध्ये प्रामुख्याने 4 महत्त्वाचे विषय असतात. ते म्हणजे PCMB. तुम्ही ऐकलं असेल, नीट, JEE या एक्झाम्सच्या वेळेला PCB, PCMचा स्कोर. तर मुळात हे विषय कोणते, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, बरोबर, आणि 5वा महत्त्वाचा विषय इंग्लिश. आता तुम्हाला काय करायचं असतं, समजा की तुम्हाला मेडिकलला जायचं आहे, वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे, तर त्याची एंट्रन्स एक्झाम जी असते 12वीच्या वेळेला आपण जी देतो, नीट म्हणतात तिला. मग ती जी एक्झाम आहे
त्यासाठी आपल्याला कुठले विषय कंपल्सरी असतात? तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बरोबर, PCB. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे, ज्यासाठी JEE ही एक्झाम असते, तर तुम्हाला कुठले विषय महत्त्वाचे असतात? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, बरोबर, PCM. मग तुम्ही काय करता, जेव्हा या विषयांमध्ये तुम्ही ठरवलेलं असतं पुढे काय करायचं आहे, तेव्हा आयदर PCB घेता किंवा PCM घेता. 3 विषय झाले. मग चौथा विषय येतो इंग्लिश आणि 2 इलेक्टिव्ह सब्जेक्ट बाकीच्या बाजूला जी तक्ता आहे त्यातनं आपण घेतो. मग त्यात विषय कोणते असू शकतात? कम्प्युटर सायन्स, जॉग्रफी, इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस, इकॉनॉमिक्स, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, फिजिकल एज्युकेशन, सायकोलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजीसुद्धा 11वी-12वीसाठी काही कॉलेजेसमध्ये घेतात. ॲग्रिकल्चरचे काही छोटे छोटे विषय असतात. तर मुळात हे जे विषय आहेत हे आपल्याला इथे घेता येतात. काही विद्यार्थी PCMB हा 4ही विषयांचा ग्रुप घेतात. मग यांना 5वा विषय इंग्लिश असतो आणि 6वा इलेक्टिव्हमधनं घ्यावा लागतो. तर सायन्समध्ये जेव्हा तुम्ही विषय घेता त्यानंतर करिअर ऑप्शन काय असतात? तर बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, फॉरेस्ट सायन्स, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, ॲग्रिकल्चर, मायक्रोबायोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, सायंटिस्ट, फिजिसिस्ट, एन्व्हायरमेंटल सायन्स, झुओलॉजी, डेटा सायन्स, बायोमेडिकल. इंजिनिअरिंगचे बरेचसे फील्ड याच्यामध्ये येतात. 12वीनंतर JEE देऊन तुम्ही कुठलंही इंजिनिअरिंग करू शकता. सायकोलॉजी झालं, डेंटलमध्ये BDS करता येतं, जिओलॉजी, कम्प्युटर म्हणजे CSNIT, कम्प्युटर्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, असे वास्ट फील्ड आपल्याला इथे देखील पाहायला मिळतात. मुळात काय आहे, मी नेहमी सांगतो, स्ट्रीम घेतल्यानंतर करिअर सिलेक्शनकडे कधीच नाही जायचं. तुम्हाला करिअरमध्ये काय करायचं आहे हे ठरवा, तुमचे 2 प्लॅन रेडी करा आणि त्या हिशोबाने सब्जेक्ट सिलेक्शन चालू ठेवा. यांनी काय होतं की तुम्ही जे सब्जेक्ट घेताय ते तुमच्या करिअरला पूरक असतात. जर समजा की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे 12वीनंतर JEE देऊन, तर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्टमध्ये इंजिनिअरिंगचं ड्रॉइंग हा घेतला पाहिजे. तुमचं फिजिक्स चांगलं असलं पाहिजे, तुम्ही बायोलॉजीवरती फोकस करायला नको. नाहीतर काय होतं की तुम्ही ठरवलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे आणि तुम्ही ग्रुप घेतला 11वीला PCMB, तर काय होऊन जातं की तुम्ही बायोलॉजीचा पण अभ्यास चालू करता. त्याने नुकसान काही होत नाही, परंतु जो फोकस बायोलॉजीला सध्या आवश्यक नाही आहे तो दिला जातो आणि एखादा विषय अभ्यासायचा वाढून जातो. त्यामुळे योग्य डिसिजन घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. यानंतर आपण जाऊया डिप्लोमा आणि वोकेशनलकडे. आता डिप्लोमा आणि वोकेशनलमध्ये विद्यार्थ्यांना लगेच प्रॅक्टिकल नॉलेज शिकवलं जातं. तुम्ही ITIबद्दल ऐकलं असेल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, बरोबर. प्लंबर, टर्नर, फिटर असे वेगवेगळे कोर्स या ITI थ्रू करता येतात, जे शासनमान्य देखील असतात. आणि हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करता येते. मग असे कोर्सेस कोणकोणते अवेलेबल आहेत? तर यांना देखील आपण काही छोट्या क्षेत्रांमध्ये, छोट्या छोट्या शाखांमध्ये डिवाईड केलेलं आहे. आपण इथे काय करणार आहोत, तर अवेलेबल कोर्सेसमध्ये पॅरामेडिकल, कॉमर्स, हॉस्पिटॅलिटी, ॲग्रिकल्चर, परत मग डिप्लोमा, इंजिनिअरिंगचे डिप्लोमा, अशा वेगवेगळ्या सब फील्ड्समध्ये पाहूयात. मग डिप्लोमा किंवा वोकेशनलमध्ये जर तुम्हाला पॅरामेडिकलमध्ये जायचं आहे तर तुम्ही काय करू शकता? पॅरामेडिकल म्हणजे काय? तर बघा, जेव्हा आपण कधी रक्त द्यायला किंवा रक्ताची तपासणी करायला, एक्सरे करायला जातो, तेव्हा त्या गोष्टींसाठी आपले रक्त घेणारे, एक्सरेचं फिल्म आणून देणारे ही लोक डॉक्टर असतात का? अजिबात नाही. हे असतात टेक्निशियन्स, बरोबर. तर हे जे टेक्निशियन्स आहेत याच्यासाठीचे वेगवेगळे डिप्लोमा इथे उपलब्ध असतात. मग पॅरामेडिकलमध्ये तुम्ही काय करू शकता? तर फिजिओथेरपीमध्ये टेक्निकल कोर्स करू शकता. मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, ज्याच्यासाठी DMLT नावाचा डिप्लोमा असतो, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी करू शकता. परत मग ऑप्थॅल्मिक टेक्निशियन असतो, जे डोळ्यांची तपासणी वगैरे करतात बघा आपल्या, ते. मग मल्टीपर्पज हेल्थ वर्कर असतात, जे शक्यतो आपल्याकडे हेल्थ रिलेटेडमध्ये महिलांना जास्त स्थान असतं, ज्यांना आपण सिस्टर किंवा नर्स म्हणून ओळखतो, ज्याचे वेगळे कोर्सेस आहेत. किंवा त्यांना असिस्ट करणाऱ्या ज्या मावशी, ज्यांना आपण प्रचलित शब्दाने ओळखतो, त्या मल्टीपर्पज हेल्थ वर्करमध्ये येणाऱ्या कॅटेगरीज असतात. यानंतर येतात ते कॉमर्समधले कोर्सेस. मग मार्केटिंग आणि सेल्समनशिप, अकाउंटिंग आणि टॅक्सेशन, ऑफिस असिस्टंट, इन्शुरन्स आणि मार्केटिंग, बँकिंग आणि फिनान्शियल सर्व्हिसेस, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देखील तुम्ही डिप्लोमा करू शकता. आणि जर तुम्ही या क्षेत्रांमध्ये पुढे जाऊन डिग्री करायचा विचार केला आणि तुमचा डिप्लोमा जर 2 वर्षाचा असेल, तर बरेचसे 12वी तुमची जी ही डिप्लोमाची व्हॅल्यू आहे
ती 12वीच्या इक्विव्हॅलंट काउंट केली जाते. त्यासाठी प्रत्येक कॉलेज किंवा प्रत्येक युनिव्हर्सिटीचे स्वतंत्र रूल आहेत. त्यामुळे तुम्हाला पुढे काय व्हायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही विचार करायला हवा. मग येतं हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कोर्सेस, बरोबर. मग याच्यामध्ये काय काय येतं? फूड आणि बेव्हरेज सर्व्हिसेस, बेकरी आणि कन्फेशनरीमध्ये डिप्लोमा, क्राफ्ट कोर्सेस म्हणजे फूड प्रोडक्शनमध्ये जे क्राफ्टचे कोर्सेस येतात. एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलो की बघा अननसापासनं किंवा कशापासनं फुलं झाडं पानं असं काहीतरी डिझाईन बनवलेलं असतं, तर त्याचे क्राफ्ट कोर्सेस, कुकरीमधले कोर्सेस, हाऊसकीपिंग झालं. म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलात तर तिथलं नियोजन कसं चालतं, तर तिथे हाऊसकीपिंगवाली लोकं असतात जे तुमची रूम व्यवस्थित मेंटेन करत असतात, जे तुमच्या रूममध्ये बेडशीट्स वगैरे गोष्टींचा सप्लाय व्यवस्थित आहे की नाही ते पाहत असतात. मग येतं डिप्लोमा इन रेस्टॉरंट अँड काउंटर सर्व्हिसेस. रेस्टॉरंट आणि एखाद्या रेस्टॉरंटमध्ये वेटरनी कसं वागायचं, मॅनेजरनी कसं वागायचं, टेबल कसा सजवायचा, कोणत्या वेळी कोणत्या गोष्टी ठेवायच्या याचे कोर्सेस असतात. हॉटेल रिसेप्शन आणि बुक कीपिंगसाठीच्या गोष्टी असतात, बरोबर. तुम्ही परदेशी किंवा परगावात गेलात तर तिथे एखाद्या हॉटेलमध्ये चेक इन करताना आपण डॉक्युमेंटेशन करतो, सगळा हिशोब मॅनेज करणं याचे कोर्सेस असतात. हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटीचे ऑपरेशन मॅनेजमेंटचे कोर्सेस असतात. त्याचबरोबर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये तर भरघोस कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याकडे आपण बरेच जणांना बघतो की ते 10वी डिप्लोमा करायला जातात, बरोबर, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये. तर हे जे पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत ना, हे वेगवेगळे डिप्लोमा अवेलेबल करून देतात, ज्यामध्ये मुलांना ही गोष्ट तांत्रिकरित्या शिकवली जाते, बरोबर. टेक्नॉलॉजिकल इन्फॉर्मेशन दिली जाते. मग यामध्ये कुठले कुठले कोर्सेस आहेत, तर डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरल असिस्टंटशिप, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, ENTC झाली, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. मग इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंडस्ट्री असलेली डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, ज्यामध्ये मायक्रो प्रोसेसर्स रिलेटेड आहे, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशनचं इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सबटाईप्स आहेत छोटे छोटे, जसं टूल अँड डाय झालं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग झालं. मरीन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन आणि इंडस्ट्रीयल, प्लास्टिक टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायनिंग, गारमेंट टेक्नॉलॉजी, इंटिरियर डिझाईन, लेदर टेक्नॉलॉजी जी चपलांसाठी फुटवेअरसाठी वापरले जाते ती, टेक्स्टाईल डिझायनिंग, टेक्स्टाईल प्रोसेसिंग, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी ज्यामध्ये स्पिनिंग, विविंग, निटिंग हे 3 वेगळे डिपार्टमेंट आहेत. इवन डिप्लोमा इन लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, असे वेगवेगळे जिथे तंत्र टेक्निकचा वापर केला जातो, यासाठी वेगवेगळे पॉलिटेक्निक कॉलेजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याकडे भरपूर वेळा काय करतात की 12वी नंतर JEE क्लिअर होणार नाही म्हणून डिप्लोमाला ॲडमिशन घेऊन 3 वर्षाचा डिप्लोमा करायला सांगतात, जेणेकरून डिग्रीला सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल. तर हे असं अजिबात करायचं नाही. आपल्याला पुढे कशात जायचं त्या हिशोबाने डिप्लोमा घेऊन आपण प्रगती करू शकतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचे कोर्सेस ॲग्रिकल्चरलमध्ये अवेलेबल, जसं क्रॉप प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट झालं, फिशरीज झालं, डेअरी झालं, सेरिकल्चर झालं, हॉर्टिकल्चर झालं. अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शेतीविषयक डिप्लोमा असतात. अदर कोर्सेस आहेत जसं टाईप रायटिंग झालं, सेक्रेटरियल झालं, स्टेनोग्राफी झालं, ट्रॅव्हल अँड टुरिझम, इंग्लिश कम्युनिकेशन झालं, टेक्स्टाईल डिझायनिंग, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, प्लंबिंग, फॅशन डिझायनिंग, हेअर आणि स्किन केअर, ब्युटिशियन, इव्हेंट मॅनेजमेंट, ऑफिस मॅनेजमेंट, लायब्ररी, टेलरिंग, हॉस्पिटल, इंग्लिश कम्युनिकेशन, कॉस्मेटिक्स, जनस्वास्थ्य, असे वेगवेगळे वोकेशनल कोर्सेस आपल्याला इथे उपलब्ध असलेले बघायला मिळतात. मुद्दा काय आहे, तुम्ही ठरवायचं आहे तुमचा इंटरेस्ट कुठं आहे, तुमचे स्किल कुठं यूज होत आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही ते डे टू डे लाईफमध्ये वापरू शकता. जर तुमचे स्किल आणि इंटरेस्ट एकदा फिक्स झाले तर तुम्ही सहज त्या प्रकारचा विषय निवडू शकता. समजा की आता माझं ठरलेलं आहे की मला ट्रॅव्हल अँड टुरिझममध्येच जायचं आहे, बरोबर. तर मी काय करेन, तर मी आयदर ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये डिप्लोमा करेन, वोकेशनल कोर्स करेन आणि कुठेतरी ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जाईन आणि साईड बाय साईड शिक्षण चालू ठेवेन, किंवा मी 11वी 12वी आर्ट्समधनं करून ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये डिग्री घेण्याचा प्रयत्न करेन, ज्यात हिस्ट्री जॉग्रफी हे विषय मी अभ्यासायला घेईन, जेणेकरून मला माझ्या क्षेत्रात फायदा होईल. सो योग्य सिलेक्शन करण्यासाठी योग्य माहिती असणं गरजेचं असतं. असे असंख्य करिअर ऑप्शन अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या करिअर ऑप्शनविषयी आपण वेगवेगळी माहिती आपल्या वेबसाईटवरती दिलेलीच आहे. तरीही तुम्हाला काही शंका असतील, तुमच्या मनात जर काही प्रश्न येत असतील तर तुम्ही आम्हाला ते निर्धास्त राहून विचारू शकता.
आमची वेबसाईट त्याचप्रमाणे बाकी सर्व माहिती तुम्हाला इथे उपलब्ध मिळून जाईल. जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आवर्जून विचारा. आपला बहुमूल्य वेळ आपल्या मुलांच्या भविष्यासाठी दिल्याबद्दल आणि जे विद्यार्थी हा व्हिडिओ ऐकत आहेत त्यांनी स्वतःच्या करिअरला इतक्या सिरियसली घेतल्याबद्दल धन्यवाद. मी दिनेश शेटे अभिव्यक्तीतर्फे आपणा सर्वांचे पुनश्च आभार मानतो. जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर हा चॅनल आपल्या सर्वांसोबत शेअर करा. अशा अनेक व्हिडिओजसाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला वेळोवेळी भेट देऊ शकता. धन्यवाद.